नाशिकमध्ये मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। नाशिकच्या धरण क्षेत्रासह शहरामध्ये रिमझिम पाऊस अधूनमधून होतोय। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह धरणं ओसंडून वाहत आहेत। गंगापूर धरणासह दारणा, भाम, भावली, त्याचबरोबर चनकापूर, पुणेगाव, पालखेड आणि नांदूर मध्यमेश्वर धरणामधनं विसर्ग सुरू होता। विसर्ग सुरू असताना गोदावरी नदीला पहिल्या हंगामामध्ये आलेला पूरही ओसरलेला आहे। पावसाची परिस्थिती बघून प्रशासनाकडून विसर्ग कमी अधिक प्रमाणामध्ये केला जाईल, मात्र नागरिकांनी सतर्क राहावं, पूर पाहण्यासाठी किंवा पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करू नये असं आवाहन प्रशासनाने केलेले आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नाशिकमधनं आपले प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, मागचे 2 दिवस सातत्याने आपण नाशिकमधली सगळी पूर परिस्थिती बघत होती, आता या क्षणाचं त्या ठिकाणचं काय चित्र सांगता येईल? गुरु, खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसाचा परिणाम म्हणजे पहिल्याच पावसामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नदीचं पात्र होतं त्यामध्ये पाणी बघायला मिळालं। हेच पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची देखील गर्दी झालेली होती। एकतर या पूर परिस्थितीच्या दरम्यान 2 प्रवाह असतात, एक सुरुवातीला पाणी पाहण्यासाठी आणि एक दुसरा पूर ओसरल्यानंतर। त्यामुळे दोन्ही वेळेला नागरिकांनी धोकेदायक ठिकाणी जाऊ नये, आपला जीव धोक्यात घालू नये अशा स्वरूपाच्या सूचना वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। दुसऱ्या बाजूला पावसाची स्थिती जर बघितली तर पाऊस आता सध्या थांबला आहे आणि दुसऱ्या बाजूला विसर्ग देखील घटवण्यास सुरुवात झालेली आहे। पहाटेच्या वेळेला सुरू असलेला विसर्ग आता 7 वाजेला आणखी कमी करण्यात आलेला आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं सर्वाधिक विसर्ग केला जात होता, तो देखील विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर पाऊस थांबल्यामुळे नाशिकच्या धरणांमधनं जो विसर्ग केला जात होता, मराठवाड्याच्या कडे जाणारं जे पाणी होतं ते आता कमी केलं जातंय। पाऊसही थांबलेला आहे, गोदावरी नदीचा बरोबर आहे, पण अलर्ट मात्र कायम आहे। प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे। नागरिकांनी सुद्धा पुढचा धोका ओळखून अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।